विश्वजित कदम हे वाघ आहेत की नाही हे 4 जूनला कळेल अशी टीका संजय राऊत यांनी केली होती। या टीकेला सांगलीत काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं। विश्वजित कदम सांगलीमध्ये वसंतदादा पाटील संधी पाहून निश्चित झडप मारेल असं पाटील यांनी म्हटलंय। या निवडणुकीच्या निकालात त्याशी काही संबंध नाही। सोशल मीडियातून वारं उठवून उपयोग नाही, जनतेच्या मनात वारं उठायला लागतं आणि भाजपच्या दोन्ही उमेदवारांना आपण पुरून उडू असा विश्वास शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी व्यक्त केला। मतदारसंघात कोणाचे वारे आणि वादळ नाही, जिल्ह्यात आणि राज्यात फक्त महाविकास आघाडीचं वादळ निर्माण झाल्याचंही चंद्रहार पाटील यांनी सांगितलं। मनसेचे माजी सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केला। राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा जाहीर केल्यानंतर कीर्तिकुमार शिंदे यांनी पदाचा राजीनामा दिला होता। आज उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन बांधत त्यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे। शरद पवार यंदा मतदान बारामतीमध्ये करणार आहेत। सुप्रिया सुळेंसाठी बारामतीत मतदान करण्यासाठीची प्रक्रिया पवारांनी पूर्ण केली आहे। माळेगावमध्ये शरद पवार मतदान करणार आहेत। पवारांचं मतदान मुंबईत होतं, मात्र सुळेंसाठी अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। पवारांनी आता बारामतीमध्ये मतदार यादीमध्ये आपलं नाव टाकून घेतलेलं आहे, त्यामुळे मतदानाच्या दिवशी शरद पवार हे गोविंद बागेमध्ये थांबणार आहेत। देशाची हवा बदलती आहे, सेवा, सन्मान, स्वाभिमान हे ब्रीदवाक्य घेऊन मी लढणार असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं। मी माझ्या नावानं निवडून जाते, इतर कुणाच्याही नावानं निवडून जात नाही असा टोला त्यांनी सुनेत्रा पवारांना लगावलाय। नाशिकच्या दिंडोरी लोकसभेतून जेपी गावित यांनी माघार घेतली, त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा दिलासा मिळाला। गावितांच्या उमेदवारीनं महायुतीच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार यांना फायदा होणार होता, त्यामुळे शरद पवारांनी स्वतः मध्यस्थी करत गावितांना माघार घेण्यास सांगितलं होतं। भास्कर भगरेंना शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर गावित नाराज होते, मात्र आज माकपचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेतल्यावर गावितांनी माघार घेत असल्याचं स्पष्ट केलं आहे। नाशिकमध्ये महायुतीची डोकेदुखी वाढली आहे। भाजप पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटातूनही बंडखोरी झाली। राष्ट्रवादीचे निवृत्ती अरिंगळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। यापूर्वी भाजपचे अनिल जाधव यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसेंनी नाशिकमधून महायुतीचं तिकीट मिळाल्यामुळे महायुतीतील घटक पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे नाराज असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे।